नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जे आपला रविवारी जो पेपर होणार आहे त्याबद्दलची आपण 1 तासाची स्ट्रॅटेजी नाही का सांगणार आहोत। हे जी स्ट्रॅटेजी आहे ती माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगत आहे आणि यामध्ये जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट जर वाटत असेल तर ते तुम्ही कर जा। परंतु ज्या पद्धतीने तुमची जी मेथड तुम्हाला वाटत असेल की बा या मेथडमुळे मी नाही का मला व्यवस्थित मार्क येत आहे तर तीच पद्धत वापरा। सुरुवातीला सांगत आहे, परंतु तुम्हाला जर काही वाटलं का नवीन गोष्टी आहे परंतु जर मला त्यामुळे फायदा होत असेल तर नक्की वापरा। परंतु जर तुमची काही स्ट्रॅटेजी ठरली असेल ज्यामुळे तुमचे मार्क ऑलरेडी वाढतात तर तीच पद्धत वापरा, हे सांगण्याचा उद्देश आहे। आणि आपण नाही का हे बघा, आपली चूक जी असते आपण जे एक्झामला जात असतो तर त्यामध्ये फक्त काय चुकत असते, आपले जे PIQ असते, PIQ ॲनालिसिस पार्ट आणि लॉजिक पार्ट या 3 गोष्टीवर जर तुमची जर पकड असेल तर तुम्ही नाही का रिझल्टमध्ये येण्याचे चान्सेस तुमचे जास्त असते। आणि तुम्ही जर ॲनालिसिस केलं असेल, जे विद्यार्थी नाही का 2 मार्क 0.25 ते 10-12 मार्कापर्यंत किंवा 15 मार्कापर्यंत सुद्धा म्हणतो जे कटली असेल तर त्यांना हे दिसलं असेल की माझे PIQ चुकलेले आहे, ते सोपे क्वेश्चनच गेलेले आहे, बरोबर आहे। तर तुम्ही यावर्षी तुम्हाला नाही का इम्प्रूव्हमेंट झालीच असेल तुमची बऱ्याच गोष्टीमध्ये की सोप्या गोष्टी जे हॉट टॉपिक आहे त्यामध्ये तुम्ही मार्क यावर्षी घेऊ शकता, हे तर तुम्हाला माहीत आहे। परंतु तुमचं फक्त तुम्ही चुकू कुठू नका, PIQ मध्ये ॲनालिसिस आणि लॉजिकवर या 3 गोष्टीवर चुकू नका, याचं फक्त तुम्ही ट्राय करा। कारण की नाही तर तुम्ही पाहिला असेल सोप्याच गोष्टीमुळे रिझल्ट जातो, हार्ड गोष्टीमुळे रिझल्ट जात नसते, हे लक्षात घ्या। आज तेच सांगण्याचा उद्देश का तुमचा की बा तुम्ही आतापर्यंत जे काही 6 महिने असो, 6 महिन्यापासून तर 1, 2, 3, 4 जे काही वर्ष तुम्ही अभ्यास केला असेल त्या याच्यावरच तुमची परीक्षा क्रॅक होणार आहे। 2-3 दिवसात किंवा 4 या आठवड्यामध्ये केल्यामुळे तुम्ही एक्झाम निघसान असं काही नसते। फक्त कसं असते, या 7 दिवसाच्या पिरियडमध्ये जवळ असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी रिव्हिजन करायच्या राहतात। परंतु आपल्याला आपल्या माइंडला पूर्वीच सांगितलं की बा आपल्या सर्व काही रिव्हिजन करायचं नसते याच्यात। कारण की तुम्ही बघा बरं, आपण जे 6 महिन्यात वाचतो ते आपण 7 दिवसात वाचणार नाही आहे, हे तर शक्यच नाही आहे। परंतु आपल्याला रिव्हिजन कशाला म्हणत असते, ज्या गोष्टी आपल्याला आठवत नाही, ज्या गोष्टी आयोगाचे हॉट टॉपिक आहे त्याची रिव्हिजन करणं अपेक्षित असते, त्याच गोष्टी रिव्हिजन करत असते। आणि आपला पेपर कसा आहे माहित आहे का, हे बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय टेन्शन असेल, खूप काही रिव्हिजन बाकी आहे आता, एक टेन्शन असेल, तुमचं कन्फ्युजन होत आहे आणि टेन्शन येत आहे। या गोष्टी कोणाच्या बाबतीत होते, जी मुलं सिरियस कॅन्डिडेट असतात, स्टडी संबंधी MPSCचे सिरियस कॅन्डिडेट आहे, ज्यांनी काहीतरी मेहनत केलेली आहे त्यांनाच या गोष्टी म्हणजे होतात बा त्यांच्याबद्दल। कारण की जे स्टुडंट नवीन आहे किंवा ज्यांना काही माहिती नाही ते फ्रीली जातात, त्यांचं काही या अटेम्प्टची काही घेणं देणं नसते। खरं सांगणं म्हणजे हे होत असेल तर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहे। परंतु हे गोष्टी होत असताना हे मॅनेज ज्यानं केलं त्याचा रिझल्ट येत असते, खरं सांगणं म्हणजे। कारण आपल्या माइंडला जेवढं तुम्ही पीस करसान, शांत करसान, तितकं तुमचं नाही का स्कोरिंग जे आहे म्हणतो ना आपण 5 ते 10 मार्क इन्क्रीज होऊ शकतात। कारण की या गोष्टी सर्वांच्याच बाबतीत होतात। मग जे रिझल्ट येणारी मुलं असतात यांना सुद्धा हेच असतात, त्यांना माहीत असते का कसा जाणार आहे हे असतात, परंतु त्यांनी हँडलिंग करत असते की बा कशा प्रकारे जायचं। मग कसं असते माहिती आहे का, यामध्ये आपण जर म्हटलं मला हे वाचायचं आहे ते वाचायचं आहे तर मग आपला माइंड त्यानुसार काम करत असते की बा खूप वाचायचं आहे, मग आपला माइंड जाते निगेटिव्ह माइंडमध्ये। आणि एक तर माहीत आहे या कमी कालावधीमध्ये सर्व होत नसते, त्यामुळे आपण आणखी कन्फ्युजन होत असतो यामध्ये आणि टेन्शन येते त्यामुळे। म्हणून टेन्शन घेऊ नका, फक्त आता काय करायचं माहीत आहे का, आपण काही गोष्टी ज्या आहे पूर्वीच वाचल्या होत्या आणि आता त्याची आपण रिव्हिजन पण केली नाही आणि ती गोष्ट एक्झाममध्ये येते आणि ती एक्झाममध्ये आल्यावर आपली बरोबर येते, कारण आपण ऑलरेडी ती पूर्वी वाचलेली असतात। अशाच बऱ्याच गोष्टी येते, तुमचा जवळपास 55 ते 60% जर आला असेल तर तुमचं 30 ते 35% वर नाही का पूर्वीच आलेलं असते। आता आपण जे काही रिव्हिजन करतो असतो त्या गोष्टी फक्त काय करत असतात आपल्याला नाही का, जे काही जसं आपण रिव्हिजन कोणत्या गोष्टी करायला पाहिजे कन्फ्युजन वाल्या, जसं बा जनगणना आहे, जनगणनेवर आपल्याला विचारलं जातं, त्याची आकडेवारी माहीत पाहिजे किंवा त्याचा क्रम माहीत पाहिजे, काही भूगोलच्या ट्रिक्स असन जसं ते तुम्हाला माहीत पाहिजे। कारण की याची आपण रिव्हिजन केली बा एक्झामच्या पहिले तर आपल्याला जास्त लक्षात राहते, त्यामुळे त्या गोष्टी करायला पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला म्हटलं दारिद्र्याची टक्केवारी जी असते आपली, रंगराजन किंवा तेंडुलकर याची जे 2004-11 नुसार सांगितली जाते, त्यांची 2004-11 त्या 9 यानुसार आपण काय करतो, त्याची काही ट्रिक्स काढत असतो, ते पाहत असतो आपण। त्याच्यानंतर काही आपले काही फॅक्ट आहे का की जे आपण रिव्हिजन केल्यावरच आपल्याला आठवते, तर त्या गोष्टी आपण
करायला पाहिजे. जसं आता आपण वनस्पती प्राणी टॉपिक असते सायन्समध्ये थोडा कन्फ्युजन असते, कारण की त्यामध्ये डाटा बराच राहते. मग आपण काही गोष्टी काढल्या जाते लॉजिकच्या जे केले असेल नोट्समध्ये ते रिवाईज करायच्या, कारण की त्याच्यावर 3 ते 4 मार्क आहे. म्हणजे तुम्ही रिव्हायझन कसे करताय, पूर्ण नाही करताय, की तुम्हाला माहित राहते की महाविका याची रिव्हिजन केली तर माझ्या स्कोअरमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. हेच सांगण्याचा उद्देश आहे. आता काय जास्त वाचतायच्या याच्यात नका जाऊ, आता ठराविक रिव्हिजन करा. काही फॉर्म्युला असू शकते गणिताचे तुमचे आले तेच करा. जे कन्फ्युजन गोष्टी आहे, ज्या इझी गोष्टी आहेत ते स्किप करा. वाचलं नाही तरी चालते, कारण की आपला पेपर काय माहिती आहे का, आपला आहे ऑब्जेक्टिव्ह पेपर. आणि आपला पेपर ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला 4 पर्यायामध्ये उत्तर असणार आहे. तर मग आपल्याला टच होत असते हे आहे उत्तर, कारण की प्रश्न पाहिल्यावर कळत असते बऱ्याच गोष्टी. तर हे तुम्ही, आणि कारण की आपला पेपर जर डिस्क्रिप्टिव्ह असतं उदाहरणार्थ, तर तुम्हाला ते लिहा लागत होतं. मग आठवाचा प्रयत्न असता, तिथे आठवाचा प्रयत्न काही नाही आहे. दिलेल्या पर्यायामध्ये उत्तर आहे आणि ज्या व्यक्तीने वाचलेलं आहे त्याला ते समजून जाते, लक्षात घ्या. आणि एक म्हणजे या वेळेमध्ये जे तुम्ही वाचलं ते आठवाचा प्रयत्न करायचा नाही. आपण जर आठवाचा प्रयत्न केला, बऱ्याच गोष्टी आपण आठवू शकतो का, नाही. मग आता आठवाचा प्रयत्न करायचा नाही, फक्त रीडिंग करायची. जे काही तुमची वाचन आहे त्याची रीडिंग करायची. आठवाचा प्रयत्न केला तर तुमचा माइंड जे आहे कन्फ्युजन होईल आणि हँग होईल, कारण की आता आपण काय करताय, बऱ्याच गोष्टी नाही का फास्ट, म्हणजे खूप अभ्यास करताय आपण या टाइममध्ये. आणि आपण बऱ्याच गोष्टी नाही का विषय 7-8 विषय एकाच दिवसात आठवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते. रिलॅक्समध्ये जा. नक्कीच तुम्ही नाही का ते मी जी बोललो 3 गोष्टीवर तुमची चूक नाही झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्ही नक्कीच मार्क तुमचे वाढणार आहे. तर बघा आपण काही माहिती इथं लिहिलेली आहे. एका जणा जे नवीन स्टुडंट असतात ना त्यांना थोडं हे जाते, कारण की आपण बी नवीन असल्यावर होते असतं. साहित्य काही न्यावी माहिती आहे का, आपली सोबत नाही का आपलं हॉल तिकीट असलं पाहिजे, त्याची एक झेरॉक्स. त्याच्यानंतर आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही असेल तुमच्यापाशी त्याची एक झेरॉक्स. जर फोटो ब्लर असेल आधार कार्डवरचा तर तुमच्यापाशी आधार कार्ड, दुसरं पॅन कार्ड याच्यावरचा फोटो असेल त्याची सुद्धा झेरॉक्स घ्या. आणि ओरिजिनल न्या, आपल्या बॅगमध्ये राहिले तरी चालते. कारण असं होते की कधी कधी नाही का आधार कार्डवरचा फोटो ब्लर राहिला तर त्यांनी म्हणते दुसरं मला डॉक्युमेंट दाखवा, तर त्यावेळेस आपण घरी जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या बॅगमध्ये ठेवा, काही होत नाही बॅगमध्ये ठेवलं तरी. बॅगमध्ये तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स जे वोटिंग कार्ड आहे हे ठेवा ना. काय होते हरकत आहे, त्यांना दाखवता येते आपल्याला की बा, कारण की होतं तसं मेन्सवर झालं होतं माझ्याबद्दल, त्यामुळे मी सांगत आहे की बा हे करायला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं, एक झेरॉक्सच पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. आणि ओरिजिनल पाहिजे ना, आधार कार्ड, पॅन कार्ड हे ओरिजिनल पाहिजे, त्याची एक झेरॉक्स पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जे आन्सर की फिलअप करताना बऱ्याच गोष्टी आयोगाने आता दिलेल्या आहे, म्हणजे परीक्षेचं नाव दिलेले आहे आणि विशेष संकेताक म्हणजे सब्जेक्ट कोड त्यांनीच टाईप केलेला आहे. फक्त आपल्याला 3-4 गोष्टी टाका लागते आणि आपल्यापाशी राहते अर्धा तास. नवीन मुलांना म्हणजे नवीन स्टुडंट हे लक्षात घ्या, कारण यामध्ये जर चूक झाली तर मोठी हे होऊ शकते. कारण की पेपर जे आहे OMR असल्यामुळे कम्प्युटर चेक करत असते. तुम्ही जर थोडीफार जरी चूक केली तर कधी कधी तुमचा रिझल्ट सुद्धा जाऊ शकते. त्यामध्ये तुमचे जे सेट आहे ABCD पैकी ते 2 ठिकाणी टाकत असते, तुम्हाला ते माहित आहे. ते टाकायचं बरोबर, रोल नंबर व्यवस्थित टाकायचा आणि तुमची सिग्नेचर आणि सर जे असते त्यांची सिग्नेचर शेवटी पाहून घ्यायची, सरची झाली का नाही. हे या गोष्टी तुम्ही करायचं. नाही कळालं ना डायरेक्ट इन्व्हिजिलेटरले सांगायचं की बा सर मला समजलं नाही, डायरेक्ट विचारायचं. कारण त्या OMR शीटले खूप महत्व आहे, लक्षात घ्या. आणि जे आपण गोल करत असतो ना, गोल चांगला करा. जर तुमचा नाही का असा गोलवर नाही का तुम्ही समजा पॉईंट सुद्धा दिला ना, समजा न कळत, ते सुद्धा ग्राह्य धरलं जाते त्यामध्ये, कारण कम्प्युटर पूर्ण घेते त्याच्यावर. म्हणून व्यवस्थित गोल करा, कारण की गोल मागच्या या बाहेरीनं नाही का एका मुलांचं नाही का तसंच झालेलं आहे. त्याने नाही का त्याचे म्हणजे त्याला 25.25 म्हणजे 0.25 न रिझल्ट गेला त्याचा, परंतु त्याला वाटलं होतं त्याला होते 47 मार्क, परंतु त्याचे 3 गोल चुकले होते. त्याने आयोगाची कंप्लीट केली होती, आयोगाने त्याला फोटोज पाठवला की तुला कसे गोल केले होते म्हणून. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा, पेन बिन व्यवस्थित गोल करा. आणि सर्वात प्रथम म्हणते मला एक निर्देशना झाली, काही नाही का आपल्या हॉलवर नाही का न्यू टीचर येतात, त्यांना नाही का माहीत नसते की बा एक्झाम मध्ये बा पेपर कधी दिला जातो, काय प्रोसेस असते, हे नवीन सर लोकांना माहीत नसते जे लेटेस्ट आलेले असतात. तर तुम्ही सांगायचं त्यांना की नाही तर नुसतं सरकडं पाहत राहायचं नाही, 5 मिनिटापूर्वी पेपर हातात आला पाहिजे. हे MPSCचा रूल आहे. जर तुम्ही 5 मिनिटात जसं आपल्या घड्याळात समजलं 5 मिनिटातील पेपर बिन नाही वाटत आहे, पेपर मोजत नाही, हे तुम्हाला प्रोसेस माहीत आहे, तर तुम्ही डायरेक्ट 2-4 स्टुडंटनी बोलायचं तिथं की बा सर तुम्ही पेपर द्या आम्हाला नियमानुसार. असं नाही सांगायचं की बा आपल्याला भक्कम माहीत आहे, रिस्पेक्टिव्ह सांगायचं. पहा बस सर तुम्ही 5 मिनिटात आमच्या हातात आला पाहिजे, कारण की इम्पॅक्ट खूप होते या गोष्टीचा. नाही तर तुम्हाला 5 मिनिटं जर पेपर म्हणजे तू वेळेवर बेल आल्यावर राहिलं तर तुमचे 3-4 मिनिटं तिथंच जातात. आणि कारण की ते सेकंड खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आन्सर की ज्यावेळेस आपण आता आपल्याला 2 मिनिटं दिली जात नाही, एक छोट्या गोष्टी आहे खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस आपल्याला आन्सर की आपल्या हातात येते तर त्यावेळेस काय करायचं,
फोल्डिंग जी असते त्याचीवाली ते नाही का पहिलेच नाही का आपण नखाने नाही का तिथं म्हणजे बरोबर करून ठेवायचं, जसं फाडता आलं पाहिजे. म्हणजे आपण फाडायची नाही, फक्त करून ठेवायचं जेणेकरून आपला वेळ वाचते. आणि दोन्ही बाजूनं नाही का थोडंसं कापून ठेवायचं, थोडंसं, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपली बेल वाजणार आपण कापणार. हे बी छोट्या छोट्या गोष्टी आहे, हे वेळेवर जमते, वेळेवर करतो आपण. हे वेळेवर नाही, आपल्या अर्धा तासात करायचं. लक्षात घ्या, बोल व्यवस्थित करा, हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे तर सांगितलंच मिस्टेक. आता बघा, आपण काही वर्ष अभ्यास केला असेल पूर्वी, त्याच गोष्टीचा आपल्याला खूप फायदा होते. लक्षात घ्या. आणि आता आपलं कसं आहे, आपल्याला वाटते आपण 7 दिवसात केलं म्हणजे आपला रिझल्ट येते का? नाही, या 7 दिवसात आपण टच देत असतो. आणि टच हा काही गोष्टीवरच होत असते, जी इम्पॉर्टंट असते फॅक्ट, सर्व गोष्टीवर नसते. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्हाला ते आठवणार आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवा. आणि फक्त चुकू नका. त्या 3 सूत्री सांगितली आपलीवाली, जशी ती सूत्री कोणती? PIQ अनालिसिस, PIQ आणि लॉजिक. या गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात, हे लक्षात घ्या. या गोष्टीवर जर तुमची पकड आली की तुम्ही ते रिझल्टमध्येच येतात 100%. आणि तुम्ही यापूर्वी काय केलेलं आहे माहिती आहे का? तुमचे काही मार्क रिझल्ट आले या म्हणजे आता तुमचं पुढं या 6 महिन्यात 4 महिन्यात तुमची इम्प्रूव्हमेंट झालीच असं ना. जसं आपल्या जानेवारीमध्ये पेपर होता, या 6 महिन्यात तुमचं बरेच इम्प्रूव्हमेंट झाली असं. हे पॉझिटिव्ह घेऊन जायचं की मी पूर्वी या चुका केल्या होत्या, या चुकावर मी काम केलं यावर्षी, आणि यावर्षी माझं बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहे. त्यामुळे माझं कॉन्फिडंट आहे की मी यावर्षी मार्क छान घेईन. हे असं कॉन्फिडंटच जायचं. पेपर कसा होता, हार्ड होता, सोपा होता, या गोष्टी करायच्या नाही. पेपर टफ असला तर कट ऑफ कमी, पेपर सोपा असला तर कट ऑफ वाढणार, हे आहे, लक्षात घ्या. आणि आपण काय करायचं, सर्वप्रथम ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिका पाहतो त्याबद्दल सांगतो मी. हे तर सांगितलं आता बघा ना, आपण एवढ्या दिवसात केले, या 2-3 दिवसात काही केल्यामुळे काही एवढं काही मोठं होणार आहे का? माउंट एव्हरेस्ट शिखर काय चढणार आहोत का आपण? असं काहीच नाही. म्हणून शांत राहायचं. जे काही आपण अभ्यास केला पूर्वी त्याच्यावरूनच आपला रिझल्ट ठरणार आहे. या गोष्टी आता आपण काही 2-3 दिवसात पाहत असतो. प्रश्न काय लावायचं हे बघा, सांगण्याचं काम काय माहिती आहे का? आपण नाही का लॉजिक एक 4 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ टाकला, टेलिग्रामवर आहे, आपल्या व्हिडिओवर आहे. आणि एक राज्यसेवेचा टाकला, आता जे झाला ना लेटेस्ट, ते मी टाकलेलं आहे. त्यामध्ये मला 105 मार्क आहे. आणि मी असा दिला होता सहज, कारण की मला डिस्क्रिप्टिव्ह काही द्यायचं नाही आहे. मी ऑब्जेक्टिव्ह शेवटचा दिला, त्यानंतर हा पहिला दिला होता. त्यामुळे असं काही मी सिरियस अभ्यास केला नाही. परंतु मी तिथं मला काही आढळलं, अप्रोच फार महत्त्वाचा होता. लॉजिक गिजिक हे सर्व माहीत पाहिजे ना MPSCच्या पेपर शेटरला. आणि जो पेपर शेटर आहे ना, जे ग्रुप बी मेनचा काढला, आणि हे सेम आहे त्यांचीवाली, म्हणजे जे काढणारा एकच व्यक्ती आहे. आणि ते सुद्धा अप्लाय सुद्धा तेच पेपर काढणार आहे. तर त्या पेपरमध्ये मी काय सांगितलं, मी काय 100 प्रश्न, कसं आपला आता डिजिटल बोर्ड नाही आपल्यापाशी, साधा आहे, तर त्यामुळे ते 100 प्रश्न लावणं शक्य नव्हतं. तर मी ते प्रश्नपत्रिका सांगितली की इथं काय वाचायला पाहिजे नव्हतं, काय स्किप करायचं होतं, कुठं चुकत होतं आयोग, आणि आपण तिथं काय उत्तर मारायला होतं, काय चुकलं पाहिजे, हे सर्व लॉजिक मी त्या 100 प्रश्नाच्या अनालिसिसमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की ते नाही का, आता जरी तुम्ही पाहिला नाही 1 घंटा फास्टमध्ये, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण की जे लेटेस्ट अप्रोच आहे ना आयोगाचा, त्या टाईपचे जर क्वेश्चन आले तर तुम्ही तसाच विचार केला पाहिजे, हे सांगण्याचा उद्देश आहे. ते 1 आणि 4 महिन्यापूर्वी टाकला, हे लॉजिकचाच व्हिडिओ आहे. तुम्ही ह्यामध्ये नाही का जवळपास मी सांगतो 5 ते 10 मार्क तुमचे अशीच वाढतात, फक्त प्रश्न पाहता. हे लक्षात घ्या. कारण काही जणांनी स्किप केला असेल, कारण कंबाईंडचा होय राज्यसेवेचा आपल्याला कंबाईंडला फायदा असं काही नसते. कंबाईंड राज्यसेवा काही अलग नाही. आपले जे टॉपिक आहे त्याचे टॉपिक आहे, फक्त काही टॉपिक त्याचे डीपमध्ये आहे. आपण मग ते पाहिल्यावर काय करते आपल्याला, हो हे इम्प्रूव्हमेंट झाली आपल्या लॉजिकमध्ये, आणि त्याच टाईपचे जर क्वेश्चन सेट झाले, तेच आहे ना पेपर सेटर. बघा, आता मी जर पेपर सेट केला तर मी माझी काही लॉजिक जे असतात मी त्यानुसारच चालत असतो. आणि दुसरा सर आला तर लगेच कळून जाते की बाई याचा अप्रोच चेंज झाला. त्यामुळे हे पेपर शेटर कंबाईंड ग्रुप बी मेन आणि हे यामध्ये मला सारखेपणा वाटत आहे, हे तुम्ही नक्की पहा. आणि एक लक्षात घ्या, ठराविक पॉईंटची रिव्हिजन करावी, सर्व नाही. हे सांगितलेलं आहे, जसं जनगणना, दारिद्र्य, भूगोल, ट्रिक जे काही तुमचं काढलेलं आहे तेच रिव्हिजन करा. त्यानंतर अभ्यास आठवण्याचा प्रयत्न करू नका, कारण अभ्यास आठवण्याचा प्रयत्न केला तर कन्फ्युजन होणार आहे. हे आता मी सांगितलं. पेपरमध्ये कसं 4 ऑप्शन असतात, आठवण येते. त्यानंतर बघा टाइम, बघा GS आपण म्हणतो ना की बा मॅथ्स अँड रिझनिंग आपल्याला GS आहे, GS ला किती मिनिटात उरकलं पाहिजे, हे आयडियल टाइम आहे. जसं की बा खरं सांगणं म्हणजे 40 ते 45 मिनिटात जर तुमचं GS उरकत असेल तर तुम्हाला 15 ते 17 मिनिट किंवा 20 मिनिट हे गणिताला भेटतात. हे परंतु आता जे पेपर पाहिले ते लेंदी येत आहे. जर तुम्ही नाही का जवळपास तुम्हाला 15 ते 17 मार्कचा मॅथ मध्ये टाइम भेटला तरी तुमचा खूप चांगला आहे, कारण की 15 मिनिट असो की 20 हे आयडियल टाइम आहे, त्यानुसार ते व्हॅरी होते. मग हे कधी असते, हे टाइम मॅथला जास्त भेटते ज्याची GS वर चांगली पकड आहे, ज्यांना एलिमिनेशन स्ट्रॉंग आहे. पर्यायानुसार नाही का, जसं चूक किंवा बरोबर विचारलं डायरेक्ट परफेक्ट माहित राहिलं तर एलिमिनेशन जाते पर्यायाकडं,
डायरेक्ट क्लिक करते, म्हणजे पर्याय कट करून, नाही की ऑप्शन म्हणजे प्रश्न म्हणजे सेंटेन्स वाचून. हे एलिमिनेशन हे खूप महत्वाचं असते पेपरमध्ये, हा लक्षात घ्या. कारण की हे जर तुमचं जर ज्यामध्ये जीएस मध्ये तुम्ही जसं एलिमिनेशन करसाल तसं जोड्या लावायचे प्रश्न असतात. एक माहीत आहे पाहिलं ऑप्शन मध्ये 100% लगेच पाहून घ्यायचं. जिथं कन्फ्युजन राहिले तिथं 2-3 पर्याय चेक करायचे, हा असं नाही की एक माहीत आहे पर्याय पाहायचे ऑप्शन आणि ते हे करायचं. त्यानंतर बघा आपल्याला नाही का मॅथ मध्ये 15 ते 20 मिनिट जे भेटणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथम इजी प्रश्न घ्यायचे, जे सेकंदात सॉल्व्ह होते, जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहे ते घ्यायचे. जवळपास पहिले 10 मार्क घेऊन घ्यायचे. सांगणं म्हणजे पहिला प्रश्न पाहिल्याबरोबर कळते की वेळ लागते, स्किप करायचं. पहिले 1-1 मार्क घ्या, म्हणजे ते 20 प्रश्नापर्यंत पोहोचलो पाहिजे. कारण की प्रश्न कसे असते शेवटी राहते इझीवाले. म्हणजे तुम्ही काय करता तिथंच टाइम टाकला. जसं आता इगोर घेतो आपण, जर घरी आपण एखादा प्रश्न सोडवला आहे का याच्यावर खूपच पकड आहे, परंतु तिथं जर सुटला नाही आपण म्हणतो याची तयारी तुम्ही केलेली आहे, पाठच होत आहे, तरी सुटत नाही. हे ट्रॅप असते काही काही गोष्टी. हा नाही सुटल्या लगेच निर्णय घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन काय करायचं, जायचं शिफ्ट व्हायचं. आयोगाने सांगितलेला वेळ वाया घालायचा नाही. त्यांच्या नोट मध्ये एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर त्याच्यावर वेळ घालू नका, नंतर आपल्याला आठवू शकते ते. परंतु पहिले आपलं मार्क आहे की आपले 10 ते 12, 13, 14 मार्क घ्यायचे आपल्याला. आणि नंतर तुम्हाला काय समजते की इजी प्रश्न राहिले होते, माझे हार्ड याच्यावरच टाइम गेला. हे कसं होते, क्वेश्चन सिलेक्शन तुमचं चुकलेलं राहते. क्वेश्चन सिलेक्शन बी खूप मॅटर आहे. 1 तासात राज्यसेवेच्या पेपरमध्ये 2 तास असते ते, आणि कंबाईन मध्ये 1 तास. हे खूप चॅलेंजिंग असतात. हा यामध्ये चांगले धुरंधर सुद्धा फेल होते. हा लक्षात घ्या. जे मेन्सले देऊन आहे ते आता मेन्स त्यांनी 4-5 दिली असन, प्री सुद्धा निघत नाही. 25-50 ना असे आहे हे होतात. कारण की 1 तासामध्ये ज्याचं जमलं त्याचं जमते. टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. घड्याळकडे पाहायचंच आहे आपल्याला. 10 ते 15 मिनिट आपल्याला 15 मिनिट गणिताला भेटलेच पाहिजे. आणि ज्याचं जरा स्ट्रॉंग कसं जे जीएस वर जे एलिमिनेशन मेथड वापरते त्यालाच त्याचा फायदा होत असते. हा लक्षात घ्या. मग तुम्ही हा म्हणजे कसं आयोग ट्रॅप टाकणार आहे. मग आपल्याला इथं कळलं काय पाहिजे नवीन स्टुडंटना की ट्रॅप कोणती आहे. हा ते जीएस मध्ये पण ट्रॅप राहते, गणित मॅथ मध्ये सुद्धा ट्रॅप राहील. म्हणजे सिलेक्शन. आणि आता हे राऊंड जे आहे ना पेपर मी इकडे सांगतो काय कसा सोडवायचा. तर बघा स्ट्रॉंग सब्जेक्ट, हा बघा आता आपण आता हे पेपर कसा सोडवा असा आहे. म्हणजे आपण स्टार्टिंग करताना बा स्ट्रॉंग सब्जेक्ट नुसार घ्यायचं किंवा सिक्वेन्स नुसार सोडवायचा. तर खरं म्हणजे सांगायचं कसं आहे, आपला जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्यानुसार जर आपण सोडवायला सुरुवात केली तर आपल्याला नाही का कॉन्फिडन्स वाढते. खरं सांगणं म्हणजे जसं आता मी म्हटलं मी पॉलिटी सोडवतो, मी पॉलिटीचे 15 प्रश्न सोडवतो. 15 पैकी सोडवल्यावर मला काय वाटते माझे 10 ते 12 बरोबर आले तर कॉन्फिडन्स हाय याच्यावर जाते. आणि कॉन्फिडंटच मॅटर करते त्या 1 तासात. बाकी काही नाही मॅटर करत, कॉन्फिडंटच करते. जर हे आणि समजा जर उदाहरणार्थ सांगतो, तुमचे जे इझी टॉपिक नुसार जे म्हटलं तुम्ही इझी सब्जेक्ट नुसार तुम्ही ते करायला पाहिजे. जसं पॉलिटी असेल कोणाचा, मग इको, मग हिस्ट्री, असं तुम्ही सिक्वेन्स लावा. हे सिक्वेन्स लावल्यावर काय होते माहिती आहे का, कॉन्फिडन्स वाढते आणि मार्क सुद्धा वाढते आणि आपल्याला तिथंच कळते. त्यानंतर काय करायचं, सर्वात शेवटी मॅथ अँड रिझनिंग घ्यायचं. हे माझा अनुभव आहे, तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार ठरवा, पण मॅथ अँड रिझनिंग शेवटी घ्यायचं. असं नाही झालं पाहिजे की मॅथ अँड रिझनिंग मध्येच माझा वेळ गेला 25 मिनिट आणि इकडे जीएस बाकी आहे, असं होते. आणि आता आयोगाचे पेपर जे आहे 2 लेंदी होते खरं सांगणं म्हणजे. मग तुम्ही फसू शकता. मग फसासाठी काय करायचं, आपल्या आवडत्या विषयानुसार करायचं आणि शेवटी घ्यायचं. आणि टाइमकडे लक्षात घ्यायचं. टाइम फार महत्वाचा आहे. घड्याळ आपल्या समोर राहिली पाहिजे, आपण कोणत्या वेळेत. आणि आपली पेपर सोडवताना सुरुवातीपासूनच वेग, स्पीड आणि ॲक्युरेसी असली पाहिजे ना. वेग नसला आपण संत बसू ना, काय फायदा नाही आहे. 1 तासात ज्याची ॲक्युरेसी आहे, स्पीड आहे, तेच त्यामध्ये जास्त प्रश्न सोडवू शकतात. आणि एक लक्षात घ्या, गोल कसे करायचे ते सांगतो. पहा इकडं, पहिले हे पाहू, नंतर मी सांगतो गोल कसं करायचं. तर पेपर आपल्या स्ट्रॉंग सब्जेक्ट नुसार नाही का घ्यावा. उदाहरणार्थ पॉलिटी, हिस्ट्री, जे काही तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्यानुसारच घ्यायचा. आणि एक लक्षात घ्या, आता तुमचा सब्जेक्ट पॉलिटी चांगला आहे, उदाहरणार्थ 15 प्रश्न येतात हे तुम्हाला माहित आहे. परंतु तुम्हाला असं आढळलं की 2, 4, 5 क्वेश्चन सुरुवातीचेच नाही का टफ आले, आउट ऑफ आहे, वेगळे फ्रेम केले, ती सगळ्यात हार्ड राहणार आहे. पण तुमचं तिथं माइंडसेट काय होते माहिती आहे का, तुम्ही ऑलरेडी नाही का तुमची हार्टबीट वाढून जाते आणि कन्फ्युजन व्हायला होते. तुम्ही तिथंच म्हणता पेपर हार्ड आहे. असं करायचं नाही. पेपर 100 प्रश्नापर्यंत जायचं. प्रश्न हार्ड असेल तर सर्वेले हार्ड असेल, हेच गोष्टी लक्षात ठेवायची. आणि जर हार्ड असेल तर आपल्या लॉजिक आहे ना आपल्यापाशी, काही कीवर्ड आहे, आपण त्यानुसार जायचं शेवटी. परंतु जर तुम्ही तिथं जर म्हटलं 5 प्रश्न आहे मी ज्याच्यात चांगली तयारी केली त्याच्यातच मार्क नाही भेटत, असं म्हणजे त्यामध्ये नाही का आपला कॉन्फिडन्स डाऊन करून घ्यायचा नाही. याचा इम्पॅक्ट पुढच्या प्रश्नावर होत असते. आपला कट ऑफ किती लागत आहे,
50, 51, 52 पर्यंत लागत आहे, जाईन किती 60% उदाहरणार्थ पकडा ना, 60%, 60 प्रश्न जरी आपण 60% जरी मार्क भेटले आपल्याला, आपण पास होतो. म्हणून 4-5 प्रश्नावरून सर्व पेपरची नाही का अनालिसिस करायचं नाही की बा पेपर असा होता फलाना होतं काय. जसं आता तुम्हाला पॉलिटी जर वाटलं यावेळेस टफ तर सरळ जाणार आहे. पुढं मागचा भूगोल होता तर यावेळेस भूगोल सोपं टाकी, कुठे इकॉनॉमिक्स हार्ड असेल तर सोपं टाकी, सायन्स सोपं होतं तर हार्ड टाकी, मॅथ अँड रिझनिंग म्हणजे हार्ड होतं तर सोपं टाकी, असं होते. म्हणून आपण नाही का सर्व पेपर 100 प्रश्न जेव्हा सोडतोय का तसा कोणताच विचार करायचा, जसा पेपर आला ना तसा सोडवायचा. लक्षात घ्या, हे फार मॅटर करते. तुम्हालाही माहित असेल, प्रश्न जर आपल्या आवडत्या विषयातले जर हार्ड आले तर आपले हार्टबीट वाढते, तर हार्टबीट वाढवायचं नाही. लक्षात घ्या. त्यानंतर पेपर नाही का 2 राऊंड मध्ये सोडवा, हे माझं मी सोडत असतो 2 राऊंड मध्ये. आता काही जण म्हणत असेल की बा 2 राऊंड होत नाही, तर 2 राऊंड का होत नाही याची कारण ऐकून घ्या. तुम्ही काय करता माहित आहे का, आता जसं प्रश्न पहिला तर तुम्हाला काय करते, समजा उदाहरणार्थ म्हणता प्रश्न आहे केंद्रशासित प्रदेशावर, पॉलिटीचा पहिला प्रश्न आहे केंद्रशासित प्रदेश. तुम्हाला माहित आहे मी केंद्रशासित प्रदेश कधी वाचलं नाहीये, तर तुम्ही काय करायला पाहिजे, सेकंदात निर्णय स्किप. हे जे व्यक्ती करते असे स्किप, त्याच व्यक्तीला वेळ सेकंड राऊंड भेटते. तुम्ही जर म्हणसाल मी केंद्रशासित प्रदेश वाचतो, तर तुम्ही ते अननोन असल्यामुळे त्याला वेळ लागणार आहे, 100% वाचणार. तुम्ही काही मारसान का, काही नाही. मग ते लॉजिकवर मारसान, सेंटेन्स वाचतात 3-4, चूक कोणतं राहू शकते त्याच्यावर विचार करसान, जवळपास त्याला नाही का 30, 40, 50 सेकंद जाणार. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही ते 30, 40 सेकंदात निर्णय घेतला मला हे सोडवायचा नाही आहे, मग असे प्रश्न काय करायचे, पहिल्या राऊंडमध्ये स्किप करायचे, जे अननोन वाटते. स्किप केल्यामुळे काय होते, जे तुमचे नाही का हक्काचे मार्क असते सब्जेक्टनुसार, जसं पॉलिटीमध्ये 10, जीओमध्ये 7-8, काही स्किप करताना तुम्ही, त्यानंतर सायन्समध्ये नाही का 15 राहते तर 10-12, म्हणजे 3-4 सुटले त्याच्यात. मग तुम्ही असे स्किप करता काय होतात, तुम्ही 100 पर्यंत जाता. गणितले मिन टाईम भेटते तुमचा, म्हणजे जे तुमचे हक्काचे मार्क आहे, मग तुम्ही हक्काचे मार्क घेता. मग राहिले तुमचे 20 प्रश्न, सेकंड राऊंडमध्ये येता तुम्ही, लगेच मग तुम्ही काय करता, त्याला पाहता. कारण की ज्यावेळेस आपल्याला अननोन क्वेश्चन असते त्याला टाइम लागत असते, कारण की आपण कसंही लॉजिक मारत नसतो, कारण की सेंटेन्स तर पूर्णच वाचा लागेल ना, चूक विचारले बरोबर आहे. मग आपण त्यानुसार, हे तुम्हाला पटत असेल तर करा, जर तुमची स्ट्रॅटेजी ठरवली असेल त्यानुसार तुम्ही झाले पाहिजे. परंतु हे सेकंड राऊंड होते, जर प्रश्न पाहता क्षणी स्किप केला. तसं गणिताचा बी, गणित असो कोणताही सब्जेक्ट असो, जर गणिताचं तुम्ही कधी आता भूमितीचा प्रश्न आहे, शंकूवर आला, शंकूचे किंवा वृत्तचित्रित क्षेत्रफळ, तुम्हाला लगेच कळते की बा मला हे येत नाही, तर स्किप करायचा. नाही तर मी वृत्तचित्रीचे आजमशन करून काढतो, काही फायदा नाही आहे. तिथं सेकंड टू सेकंड इम्पॉर्टंट असते. हे फार महत्वाची माहिती आहे. म्हणजे असे जर क्वेश्चन आले स्किप करा, तेव्हा सेकंड राऊंड येईल. मग तुम्ही स्किप केलं ना, तुमचे जे जिथं तुम्हाला म्हणजे सोपेच क्वेश्चन आहेत 100 पर्यंत अटेम्प्ट होते, सोपे होते, हा सवाल तुमचे हक्काचे होते, लॉजिकचे होते, सर्वच होते. आणि ज्या गोष्टी अननोन आहेत शेवटी आल्यामुळे तुमचा माइंड शांत राहते, कॉन्फिडन्स हायवर राहते, आणि ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही सोडवता. पण टाइमकडे लक्ष द्यायचं. हे सेकंड राऊंड झालाच पाहिजे, पण तू असं केलं तर बघा, अननोन क्वेश्चन स्किप, सेकंड राऊंड मध्ये घ्यायचं. 100% येणारे प्रश्न सोडवत असतो बघा. 36 सेकंद जरी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला आहे, आपण टाइम काढला तर 60 मिनिटाचा, तर आपल्याला तुम्हाला माहित आहे 36 सेकंद लागते का हर प्रश्न आले तर नाही. आपण काही आपले ज्याच्यात चांगले स्ट्रॉंग असते ते सेकंद आपण काय 10 सेकंदात काढत असतो, बरोबर आहे. 5 सेकंद, 10 सेकंद. कोणाचा तर कलम विचारला समजा, मानवादी संबंधी कलम 76 आहे, आपण पाहतो डायरेक्ट सेकंदात निघते, 5 सेकंदात होऊन जाते ते काम. मग असे क्वेश्चन सुटते. मग हे टाइम कुठे लागते, हे अननोन क्वेश्चनवर, 50-50वर थोडा विचार करावा लागते ना, की 2 पैकी आलो बा. मग हे आपण अटेम्प्ट करतोच असतो, 50-50 आली तर करावंच लागते आपल्याला. जर आपण नाही का एक कट केलं तरी आपण अटेम्प्ट करायचा, एक कट करून 3 ऑप्शन पैकी उत्तर करावंच लागते. रिस्क घेतल्याशिवाय निघत नाही हे तुम्ही करायला पाहिजे. हे जर तुम्ही म्हणता सेकंड राऊंड येत नाही, सेकंड राऊंड काऊन येत नाही, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनले काय करता, वाचता. तर तुम्ही वाचल्यामुळे वेळ जाणार आहे. परंतु तुम्ही इथे स्मार्ट काय केलं, की बा मी प्रश्न वाचल्यावरच सेकंदात निर्णय घेतला की मला सध्या जमत नाही, वाचा लागते, स्किप. मग आपण तशानुसार गेलं तर तुमचे जे आवडते म्हणजे मार्क असते, ज्यामध्ये आयोग नाही का इझी ठेवते, ते तुमचे हक्काचे मार्क प्लस होऊन जाते. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर बघा, गोल करण्याची स्ट्रॅटेजी आहे, बरोबर आहे. आणि आन्सर की कशी आन्सर की आपण ज्यावेळेस गोल करतो ना, ते बी सुद्धा कसं ठेवायचं, आपण उजव्या साईडले आपण उजव्या साईडले ठेवत असतो आन्सर की, आणि पेपर असते डाव्या साईड. हे दोन्ही असे पॅरल असले पाहिजे आपल्या समोर. म्हणजे जोपर्यंत 100 प्रश्न होत नाही, ते आन्सर की बी हल्ली नाही पाहिजे, खरं सांगणं. नाही ते आन्सर की आपण दुसरीकडे ठेवतो, मग आलं प्रश्न तेव्हा पाहतो, तसं नाही. दोन्ही पॅरल असलं पाहिजे. आणि हे मी का सांगत आहे, हे सेकंद आणि सेकंद मिळून नाही का मिनिट होत असते आपल्या. तर जर 100 प्रश्नात असंच होत असेल तर आपलं
खूप चुका म्हणजे आपल्याला 2-3 प्रश्न आपले अटेम्प्ट राहू शकते, या लक्षात घ्या. हे ठेवायचं. आणि गोल कसं करायचा, एक तर तुम्ही गोल एक तर 15-15चा संच करू शकता, जे एक सब्जेक्टनुसार असं. क्वालिटी 15 आहे तर 15 वाचले 15 करू शकता, 21. दुसरं काय करू शकता तुम्ही, एका पेजवर ते 3-4 क्वेश्चन असत, ते 3-4 क्वेश्चन वाचले, गोल केले, ही एक पद्धत वापरू शकता. आणि चुकीनं नाही का 50 प्रश्नाचा संच करू नका. 50 संच ग्रुप करतो पहिले, हे करू नका. यामध्ये ॲक्युरेसी राहत नाही. जर एखादा गोल जरी तुमचा खालीवरी झाला ना, पूर्ण नाही का 7-8 प्रश्न तुमचे चुकू शकतात, हे लक्षात घ्या. हे सिली मिस्टेक होते. आणि टेन्शन सुद्धा राहते. काही वेळेस असं होते की मी 50-50चा केला आणि टाइम नाही राहिला, मग शेवटी होते असं. हे कुठं पर्यंत ठेवायचं, 15-15चा ग्रुपच करायचा सब्जेक्टनुसार. मग 10चा आला, इतिहासचे 10 करायचे, जेवढे आले तेवढे गोल करून टाकायचे. होते काय, ॲक्युरेसी समजते, सर्वच गोष्टी समजते आणि चुकण्याची शक्यता कमी असते. हे माझा अनुभव आहे. आता तुम्ही करसान 50-50 ते करू नका. आणि शेवटी ज्यावेळेस येतो ना आपण, टाइम कमी राहते, त्यावेळेस गणिताचे जे प्रश्न असते शेवटी, ते तुम्ही नाही का 4-5 जर तुम्ही सोडवले तर लगेच गोल करा, किंवा एक सुद्धा गोल करा तरी चालते. हे तुम्ही ठरवा. कारण की ग्रुपमध्ये करू नका, असं मोठमोठा गट करू नका. पेपर गोल कसे करा हे सांगितलेलं आहे आत्ताच. सर्वात शेवटी काय, मॅथ अँड रिजनिंग घ्यावे. हे तुम्हाला माहित आहे. याच्या सिलेक्शन जे इझी आहे ते पहिले सोडवायचं. कारण की माहित आहे का, इझी प्रश्नाले सुद्धा 1 मार्क आहे, हार्ड प्रश्नाले सुद्धा 1 मार्क आहे. आणि आपली स्ट्रॅटेजी आहे काय, सोप्यापासून हार्डकडे जायचं, नाही की हार्ड करून सोप्याकडे. कारण की आपण मग लक्षात येते आपल्याला की सोप्याच क्वेश्चनमुळे मार्क गेलेले आहे, आणि सोप्याच क्वेश्चनमुळे मार्क रिझल्ट राहत असते आपला, लक्षात घ्या. स्कोरिंग सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, पॉलिटी, हिस्ट्री, इको, जिओग्राफी. या मागच्या वर्षीचा जिओग्राफी टफ होता. 5 प्रश्न येत होते, 5 हार्ड होते. दरवेळेस तसं नसते, एखादा 1-2-3 सब्जेक्ट असते हार्ड, हा लक्षात घ्या. तर त्यामुळे हे काही नाही. कधी इको, आता जसं हे पॉलिटीमध्ये सोपं आहे, हिस्ट्री आहे, इको आहे, याच्यात मार्क येते, याच्यात मार्क स्कोरिंग सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये चांगले मार्क घ्या. त्यानंतर मॅथ अँड सायन्स आणि करंट, हाच टॉपिक नाही का प्रत्येक वर्षी म्हणा ना, हाच टॉपिक नाही का रिझल्टमध्ये आणते तुम्हाला 3 टॉपिक. या 3 टॉपिकमध्ये ज्यानं मार्क चांगले घेतले त्याचा रिझल्ट येते 100% सांगतो. मॅथ अँड सायन्स आणि करंट लक्षात घ्या. करंट बी समजा खूप हार्ड आलं तर काही हायपर व्हायचं नाही. आपले लॉजिक ट्रिक जे काही आपण पाहिलेले आहे पूर्वी, त्यानुसार जायचं. काय येऊ शकते, काही नाही येऊ शकत, काय हिंट भेटते का ते पाहायचं. हायपर व्हायचं नाही. प्रश्न तिथं कोणत्याच गोष्टी हायपर व्हायच्या नाही. कारण की त्याचा प्रत्येक म्हणजे एका प्रश्नाचा परिणाम दुसऱ्यावर होत असते हायपर झालं की, हा लक्षात घ्या. आणि मॅथ सायन्स यामध्ये चांगली, आता तुम्ही सायन्सची बी चांगलं केलंच असं, मागच्यापेक्षा इम्प्रुव्ह असं, मॅथमध्ये सुद्धा असं. आणि यामध्ये ज्या व्यक्तींना नाही का मॅथमध्ये 15 मार्क किंवा 12 म्हणजे 13, 14, 15 पेपर टफ राहिला त्यानुसार मार्क होत असते. पेपर सोपा राहिला मार्क जास्त घेत असते, हा माणूस, हा लक्षात घ्या. याच्यात जर तुमचे 13, 14, 15 मार्क आले तर तुमची रिझल्टची चान्स वाढत असते, हा लक्षात घ्या. आणि यावेळेस कॉन्फिडंट घेऊन जायचं की पूर्वी मला समजा गणितात जर 4 मार्क येत असेल तुम्हाला, तर तुम्ही यावर्षी अभ्यास केल्यामुळे तुमची खात्री झालेली आहे, मी 12, 13, 14 मार्क म्हणजे इथं तुमची 8 मार्क इन्क्रीज झालेली आहे. सायन्समध्ये मी 5 मार्क घेत होतो, यावर्षी मी 5 मार्क वाढले असेल, असे तुम्हाला चुका कळले असेल. हे कॉन्फिडंट घेऊन जायचं की पूर्वीपेक्षा मी बेटर आहे यावर्षी. या पूर्वीपेक्षा मला माझे सोपे क्वेश्चन चुकले, यावर्षी सोपे क्वेश्चनवर मी अभ्यास केल्यामुळे माझे बरोबर येणार आहे. यावेळी मला माझ्या मागं लॉजिक माहित नव्हती, यावेळी लॉजिक सुद्धा आहे. म्हणजे मी प्रश्नाला 3 दृष्टिकोनातून पाहिजे. PIQ असतं ते चुकलाच नाही, अनालिसिस असलं आणि लॉजिक. शेवटी आपण लॉजिक ट्रिकचा वापर करतो, हे लक्षात घ्या. आणि त्यानुसार आपण सोडवतो. आणि काही क्वेश्चन असे असतात तुम्ही किती लॉजिक वापरा, काही वापरा, ते चुकण्यासाठी असते, ते चुकणार आहे, हा लक्षात घ्या. पेपर सोडवताना क्वेश्चन सिलेक्शन खूप महत्वाचे असते. तेच म्हटलं मी, क्वेश्चन पाहता क्षणी समजते आपल्याला की येते का नाही, आपल्यानुसार ते घ्यायचा, नाही तर स्किप करायचा पहिल्या राऊंडमध्ये. खूप महत्वाचे आहे कोणता प्रश्न स्किप करायचा, अटेम्प्ट करायचा, हे रिझल्ट ठरवत असते. ह्याच्यावर खूप मॅटर करते. कारण की यामुळे तुमचे 10 ते 15, 20 प्रश्न नाही का राहू शकतात. म्हणजे तुम्ही त्याला व्यवस्थित न्याय दिला नाही तर. PIQ अनालिसिस, लॉजिक यात चूक होऊ नका देऊ. लॉजिकचा व्हिडिओ आपला हा राज्यसेवेचा आता झालेला आणि जुना आहे 4 महिन्यापूर्वीचा, ते एक पहा. हे तुमची पकड येऊन जाते नवीन मुलांना सुद्धा. कारण इजी प्रश्न चुकल्यामुळेच रिझल्ट जात असते, हे तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, सर्वांना माहित आहे. हे फक्त चुकू नका देऊ. हार्ड प्रश्नावर जास्त हायपर व्हायचं नाही. प्रथम प्रश्नापासून स्पीड आणि ॲक्युरेसी असली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा अटेम्प्ट किती असावा. अटेम्प्ट किती असावा हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता मी तर माझा अटेम्प्ट 100चाच राहते दरवर्षी. आता तुम्ही पाहिला असेल 2024 मध्ये मला 71 होते आणि 60 होते आता 25 मध्ये मार्क, फ्री मध्ये हे आहे. परंतु सांगायचं तात्पर्य कसं आहे माहिती आहे का, अटेम्प्ट जर तुम्ही कमी ठेवला
तर तुमचे चान्सेस रिझल्टच्या बाहेर जाण्याचे खूप राहते. जसं आता तुम्ही म्हटलं, आता काही जण काय म्हणतात माहिती आहे का, 80 अटेम्प्ट केला तुम्ही समजा उदाहरणार्थ, आणि तुमच्या याच्यात जर चुकले समजा 24 आणि 56 बरोबर आहे, तर किती होत चालले ते निगेटिव्ह, 6 चूक 24, 50 मार्क येत आहे आणि कट ऑफ लागला 51, 52 गेले अटेम्प्ट न केल्यामुळे होती. हे कसं आहे, अटेम्प्ट हा मी म्हणतो 90च्या वरच केला पाहिजे, 95 90 केलाच पाहिजे. हे कसं, आता तुम्ही म्हणसाल मला निगेटिव्ह जाईल, आता तुमचा अभ्यास जर लॉजिक PIQ अनालिसिस याच्यावर जर होल्ड असेल तर तुम्ही निगेटिव्ह जाण्याची शक्यताच नाही आहे जास्त. कारण की बघा, आपण आता समजा 80 अटेम्प्ट केला तुम्ही, बरोबर आहे, आता 80 मध्ये तुमची ॲक्युरसी चांगली पाहिजे. मग ॲक्युरसी खूप चांगली राहिली तर तुम्ही रिझल्टचे चान्सेस येते तुमचे. आता तुम्ही काय केलं, 20 प्रश्न सोडवले नाही, तुम्हाला काय वाटतात निगेटिव्ह जाईन माझ्यावर, बरोबर आहे, निगेटिव्ह जाईन म्हणजे काहीतरी माझे कटणार. तर तुम्ही काय केलं, 20 पैकी मी म्हणतो तुमचे 4 बरोबर आहे आणि 16 चुकले. आता हे तुम्ही 20 सोडवणार तर डायरेक्ट का फायरिंग करणार नाहीये, काहीतरी तुम्ही अभ्यास केल्यामुळे तुम्हाला काही लॉजिक डेव्हलप झाले असेल तर त्यानुसार तुम्ही करसाल. मी काय म्हटलं, तुमचे 4च बरोबर आहे, 20 पैकी 16 चुकले तरी तुम्ही इथं काय निगेटिव्ह जाते का तुमचा? पहा बरं, 4 चूक 16 नाही, 0 मार्क. असे तुम्हाला 0 मार्क भेटत आहे, असे सुद्धा 0 मार्क भेटत आहे. जर यामध्ये जर बदल झाला, कसा, 10 बरोबर आहे 10 चुकले तर 7.5 मार्क भेटत आहे. जर मी आणखी काय म्हणतो, तुमचे 12 चुकले 8 बरोबर आहे 10 बरोबर येत आहे, 10 मार्क वाढत आहे. किंवा मी असंही म्हणतो 14 चुकले 6 बरोबर आहे तर किती बरोबर येत आहे तुमचे? 14 मध्ये 4 त्रिक 12, 3 3.5 मार्क, 2.5 मार्क बरोबर येत आहे. काय ना, फक्त अटेम्प्ट केल्यामुळे. हे तुम्ही तुमच्या रिक्सवर ठरवा, हे माझा अनुभव सांगत आहो. रिक्स घ्या लागते, रिक्स शिवाय असंही आपण नाही का एक्झाम मध्ये गेलो 80चा पेपर सोडून आलो तर आपले चान्सेस नाही का खूप कमी जातात हे रिझल्ट मध्ये. मग तुम्हाला राहता 45 ते 50च्या दरम्यान मार्क, मग तुम्ही राहता सेकंड आन्सर की, मग त्याच्यातच राहते टाईम. परंतु हे तुम्हाला समजत असेल तर करा अटेम्प्ट, हे तुमच्या पर्सनल याच्यावर करा. हे मी सांगण्याचं हे तात्पर्य आहे. हे यामध्ये नाही का अटेम्प्ट करत नाही खूप जण, कारण की त्याला काय वाटतात निगेटिव्ह जातात. हे कळलं का, 1/4 निगेटिव्ह आहे. जी मुलं नाही का रिझल्ट मध्ये आहे ना, त्यांनी 100 अटेम्प्ट करते, 95 प्लसच करते. सांगत नाही कोणी असं डायरेक्ट की अटेम्प्ट. काही जण म्हणतात 75 करून या, कसं 75 जमणार? 75 जमणारच नाही. एवढी ॲक्युरसी माहीत असते का आपल्याला हे बरोबर आहे म्हणून? काही गोष्टी 50च असतात, ते घरी आल्यावर कळते की या 2 पैकी उत्तर आहे. मग आपल्याला ते रिस्क आहे ना. मग तुम्ही एवढे चांगले मार्क घेतले समजा, आता एक उदाहरणच देतो तुम्हाला. ज्यावेळेस आपला कट ऑफ 62.5 होता ना, एक सर होते, त्यांनी काय सोडवलं माहिती आहे का, त्यांनी 70च काहीतरी अटेम्प्ट केला वाटते, 70 का 75. त्यांचा स्कोर किती होता माहिती आहे का, 56.5. 70 अटेम्प्ट म्हणजे असं काहीतरी होतं, 70 का 75 अटेम्प्ट होता. त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे रिझल्टचा. तर मी हैराण झालो, कारण त्यांनी अटेम्प्ट कमी केले, त्याला माहीतच नव्हतं निगेटिव्ह जाते, फक्त एकच माइंड होता. पण ॲक्युरसी त्यांची खूप चांगली होती. मग काय फायदा आहे याचा? कट ऑफ आहे 62.5. मग यांना जर हे माहित असतं लॉजिक काय असते तर त्यांनी आपोआप निघत असते, कारण की यांचा अभ्यास चांगला होता. आणि ज्याचा अभ्यास ते कसं PIQ अनालिसिस नसन त्यांचं व्यवस्थित, म्हणजे लॉजिक गिजिक, हे लॉजिक असते. लॉजिक शिवाय निघत नाही. लॉजिक ट्रिक्स हे रिस्क घेतल्याशिवाय निघत नसते. हे तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही पहिले पहा, हे तुम्हाला फायदा ठरणार आहे. इतकं नशीब खराब आहे का आपलं 20 पैकी 20 चुकणार असं राहील? आणि 20 पैकी 20 कोणाच चुकते? जे MPSC क्षेत्रात नवीन आहे त्याला काहीच माहित नाही. त्यांचे आपण तर काही अभ्यास करू ना, आपण काहीतरी आपला बेस आहे त्यानुसार तर आपण करतो. म्हणून तर हे म्हटलं मी, हे 2 व्हिडिओ पहा लॉजिकचे, तुमचे नक्कीच नाही का काहीतरी इम्प्रूव्हमेंट होणार आहे. व्हिडिओ नाही का लेंदी होत आहे, परंतु हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. अटेम्प्ट किती हे अटेम्प्ट किती आहे तुम्हाला सांगितलं मी. प्रश्न जर सुटला नाही तर लगेच स्किप, वेळ टाकू नका, ते सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा प्रश्न हार्ड वाटला तर लगेच स्किप करा. शेवटी प्रश्न बाकी असेल तर शेवटी जर आपला प्रश्न बाकी आहे, आता जसं आपले 20 प्रश्न बाकी आहे, 25 आपल्याला माहित नाही राहत, परंतु बाकी राहते. मग आपण काय करायचं, याच्यावरून जायचं नाही प्रश्नपत्रिकेवरून, आपण तर डायरेक्ट अँसर कीवरून प्रश्नपत्रिकेकडे जायचं. समजा अँसर की पाहत असतो, मग तिथं करते 10 प्रश्नावर आपण काहीच केलं नाही तर 10व्या प्रश्नावर लगेच शिफ्ट व्हायचं, हे करायचं. तर मुलं मी पाहिलेले आहे, पेपरनुसार जाते अँसर कीकडे. ही चुकीची पद्धत आहे. कारण की आपण बऱ्याच 70 ते 80% आपल्या याच्यावर गोल झालेले असते. मग 20-25 गोल जे राहते ते आपण तर पाहत असतो ना, आपल्याला समजते, त्यानुसार टाइम असते. त्यानंतर ज्या गोष्टीत तुम्हाला 50 आलेले आहे तुम्ही, तर तिथं काय करायचं, इक्वल साईन करायचं. कुठं? बाजूले. जिथं प्रश्न असते सेट तिथं होते. काय माहित आहे का, आपण ज्यावेळी 50 होतो आणि 50 साठी काय करायचं, 2 याच्यावर खून करून ठेवायची. जिथं तुम्हाला 2 उत्तर वाटते, 1 आणि 2 बस, बाकी याच्यावर क्रॉस राहिली तरी चालते. लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण की वेळेवर काय होते, मग अशा वेळेस आपण पुन्हा प्रश्न वाचतो, असं होते. लक्षात घ्या, मग वेळ जाते.
एलिमिनेशन मेथड वापरायची आहे. एलिमिनेशन मेथड न खूप वेळ वाचता नाही तुमचा. एलिमिनेशन मेथड तेच आहे, एखादी गोष्ट आणि चूक किंवा बरोबर हे जे आयोग ब्लॅक कलर मध्ये हायलाइट करते, परंतु आपण सुद्धा त्यात चुकतो. कधी आपल्याला विचारलं चुकीचे नाही, मग आपण तिथं आपल्याला कन्फ्युजन होतं, इंग्लिशमध्ये पाहून घ्यायचं आणि चूक विचारलं का बरोबर विचारलं हे महत्वाचं आहे. कधी काय होते, आयोगाने विचारलं चुकीचं ना आपण आलो बरोबर मारून. जसं ए बी जर बरोबर असन आणि सी डी चुकीचं असन तर आयोग विचारते चुकीचं कोणतं आहे, तर आपण ए बी मारून आलो कारण की आपल्याला वाटलं बरोबर आहे. असं होते हे बऱ्याच जणांसोबत याला म्हणतो आपण सिली मिस्टेक. आणि सिली मिस्टेक ज्याच्या कमी आहे त्याचा रिझल्ट येते. लक्षात घ्या, इतकी इम्पॉर्टंट माहिती आहे. व्हिडिओ लेंदी होत आहे, परंतु या गोष्टी तुम्हाला जर तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होत असेल तर करा, नसन तर तुमची जी काही स्ट्रॅटेजी ठरवली असेल त्यानुसार तुम्ही करा. तुम्हाला एक्झाम बद्दल नाही का ऑल द बेस्ट. आणि जे काही आपले जे काही स्टुडंट आहे ना, जे काही आपल्याला 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून पाहत आहे, त्यांनी PIQ चुकू नका देऊ, लॉजिकवर नका चुकू देऊ. आणि आपले जे सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे आहे व्हिडिओ आपण टाकले होते ते जर तुम्ही त्याची चांगली रिव्हिजन केली असेल तर नक्कीच तुमचे मार्क इन्क्रीज होणार आहे. प्रत्येक प्रश्न 3 गोष्टीतून पाहायचा. एक तर तुम्हाला PIQ येईल, ॲनालिसिस येईल आणि लॉजिक. शेवटी या 3 गोष्टींवर जर प्रश्न नाही सुटला तर ते चुकण्यासाठी असते. लक्षात घ्या, लॉजिक बिन हिंट देत असते आयोग. हिंट ते पहायची तुम्हाला. त्या याच्यातून काय सांगितलं मी या व्हिडिओमधून 2 राज्यसेवेचा जे आता झालेला आहे आणि लॉजिकचा 4 महिन्यापूर्वीचा हेच सांगितलं की लॉजिक वापरायचे कधी. बस आता काही जास्त टेन्शन घेऊ नका, झोप घ्या. झोप जर तुम्ही प्रॉपर घेतली नाही तर तुम्हाला आठवत नाही वेळेवर. नाही असं नका करू की 12, 1, 2 वाजेपर्यंत अभ्यास करता, असं करू नका. झोप घ्यायची बढियापैकी. आता जे काही तुम्ही एवढे वर्ष अभ्यास केला नक्कीच ते आठवणार आहे वेळेवर. पॉझिटिव्ह राहा आणि तुम्हाला एक्झाम बद्दल नाही का ऑल द बेस्ट. तुमचा नक्कीच पेपर चांगला जाईल आणि टेन्शन घेऊ नका. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.